आजपासून नव्या आर्थिक वर्षात अनेक नवे नियम. नोकरदारांसाठी आयकर कायद्यामध्ये बदल. सर्वसामान्यांच्या पगारासह प्रवासाचीही गणितं बदलणार. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायला सुरुवात. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तीनही उमेदवारी अर्ज पुणे जिल्ह्याबाहेरचे. कराच्या मायाजालात आयकर अधिकारी सुद्धा गोंधळले. नोंदू खरात दाखवत होता 12 लाख वार्षिक उत्पन्न. खरातवर जीएसटी सुद्धा बुडवण्याचा संशय. अत्याचारी अशोक खरातचे डॉक्टरांशी लागेबांधे. संमोहनाची काही औषधं डॉक्टरांकडून घेतल्याचा संशय. नाशिकमधील 3 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर. भारतीयांच्या ताटातून तृणधान्य गायब. आहार बदलामुळे मधुमेह लठ्ठपणाचा धोका वाढला. प्रोटीन फूड्स अँड न्यूट्रिशन डेव्हलपमेंट असोसिएशनचा अहवाल. केवायसी होत नसल्यामुळे सोलापुरात गॅस एजन्सीवर दगडफेक. ग्राहकांच्या दगडफेकीत एक महिला जखमी. दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. अरुंद रस्त्यावर भरधाव वेगात चालवली स्कूल बस. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ. पुण्याच्या लोहगावातला धक्कादायक प्रकार. शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी आक्रमक. गणपतीपुळेच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी. आजपासून भाविकांना मोफत नाश्ता. गणपतीपुळे मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. गणेश भक्तांसाठी मोफत नाश्त्याची व्यवस्था. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. हजारो हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान. डाळिंब मोसंबी बागांना सर्वाधिक फटका. राज्यातील सर्व शाळा 15 जूनला सुरू करण्याचा निर्णय वादात. सरकारच्या निर्णयाला विदर्भातून तीव्र विरोध. तीव्र उष्णता असताना शाळा सुरू करणं चुकीचं. 26 जून किंवा 1 जुलैलाच शाळा सुरू करण्याची मागणी. चाकणमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश. गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक. आरोपींकडून 49 लाखांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमध्ये अवकाळी पावसानं शेती उद्ध्वस्त. जिल्ह्यातील 578 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. वादळी पावसामुळे 62 गावांमध्ये मोठं नुकसान. गहू, हरभरा, कांदा पीक मातीमोल.